नमस्कार. आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, हरतालिका तीज हे फक्त व्रत नाही. हे प्रत्येक सौभाग्यवतीच्या हृदयाचा श्वास आहे. या दिवसाची हवा जणू पार्वती मातेच्या अढळ संकल्पाची साक्ष देते आणि महादेवांच्या करुणामय कृपेचा सुगंध पसरवते. या कथेमागे धडधडणारी आहे भक्तीचीच धून. एक कन्येची निरंतर प्रतीक्षा, आईपित्यांच्या मनातील विश्वास आणि शिवपार्वतींच्या मिलनाची शाश्वत निशाणी. जिथे प्रेम हार मानत नाही, तिथे परंपरा आपला हात पुढे करते आणि देव स्वतः मार्ग दाखवतात. जी स्त्री ही कथा मनोभावे ऐकते, तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते. ही फक्त माणसांची वाणी नाही, ही पिढ्यानपिढ्या वाहणारी श्रद्धेची खात्री आहे. आणि जी अविवाहित मुलगी अथवा कन्या ही कथा ऐकते, तिला गुणवान, धनवान, रूपवान पती प्राप्त होतो. जसा तिच्या अंतःकरणाने स्वप्नात पाहिला आहे, तसा सखा तिच्या हाती येतो. चला तर मग, आपण सर्व मिळून त्या पवित्र वाटेवर चालूया, जिथे पार्वतीचा पहिला संकल्प पावलोपावली फुलतो आणि महादेवांच्या चरणी तिचे अश्रू मोत्यांसारखे चमकू लागतात. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे. मी या व्हिडिओसाठी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. आणि हो, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, कारण त्या जयघोषातच आपली सामूहिक श्रद्धा आणि प्रेम प्रकट होतं. चला तर मग, सुरू करूया पार्वती आणि भगवान शंकरांच्या दिव्य मिलनाची ही भक्तिमय, हृदयाला भिडणारी कहाणी. मित्रांनो, एकेकाळी पर्वतराज हिमालय यांच्या घरी एक अत्यंत रूपवान आणि गुणी कन्या जन्माला आली. ती कन्या साक्षात जगदंबा पराशक्ती माहेश्वरीचाच अवतार होती. हिमालयाची कन्या असल्याने तिला शैलपुत्री असेही नाव होते. तिच्या आईवडिलांनी प्रेमाने तिचे नाव पार्वती ठेवले. लहानपणापासूनच पार्वतीचे महादेवांवर अपार प्रेम होते. अगदी 8व्या वर्षीपासूनच तिने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्याचा संकल्प करून कठोर तप सुरू केले. तिला तो करताना पाहून एकदा तिच्या आईने तिला उमा असे संबोधले. उमा म्हणजे अगं तप करू नको. आणि त्या दिवशीच पार्वतीचे नाव उमा पण पडले. देवी पार्वती दिवसेंदिवस तपस्या करत होती. ती निर्जळी उपवास ठेवून महादेवांचे स्मरण करी. उग्र उन्हाळा, थंडगार हिवाळा, मुसळधार पावसाळा, कोणतेही दुःख किंवा यातना तिच्या निश्चयाला डळमळीत करू शकत नव्हते. तिने वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या चालू ठेवली. कित्येक वर्षे ती फक्त झाडांची कोमेजलेली पाने खाऊन जगत होती. अखेर तिने पानेचाही त्याग केला आणि त्यामुळे तिला अपर्णा म्हणजे जी पर्णसुद्धा ग्रहण करत नाही असे नाव पडले. कधी ती एका पायावर उभी राहून दिवसरात्र ध्यान धरी, तर कधी 4 बाजूंनी अग्नी पेटवून देहाची परीक्षा पाहत महादेवांचा जप करी. तिचे शरीर अशक्त झाले, अंग काट्याकुट्यांनी भरले, पण महादेवांना प्रसन्न करण्याची तिची जिद्द मात्र अढळ होती. पर्वतराज हिमालय आपल्या लाडक्या लेकीची ही कठोर साधना पाहून व्यथित झाले. इतक्या कोमल वयात पार्वतीने एवढ्या कष्टांचे व्रत घेतल्यामुळे पित्याचे हृदय पिळवटून निघाले. ते कधीमधी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न करत, "बाळ पार्वती, स्वतःवर इतके अत्याचार करू नकोस. तुला जे हवे ते नक्की मिळेल, पण आधी आपल्या शरीराची काळजी घे," असे प्रेमाने सांगत. पण पार्वतीच्या डोळ्यात एक विलक्षण निर्धार असे. ती विनम्र पण ठाम स्वरात उत्तर देई, "पिताश्री, महादेवांची कृपा मिळेपर्यंत मला क्षणभरही विश्रांती नको. कृपा करून मला थांबू नका." मुलीची निष्ठा पाहून हिमालय निशब्द होत. तरीही मनात एक चिंता त्यांना सतत बोचत असे. अशी तपस्वी कन्या कोणास देऊ? हिचे भवितव्य कसे असेल? अशीच वर्षे लोटत गेली. पार्वतीचे वय वाढत होते, तशी तिच्या सौंदर्याची आणि गुणांची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली. अनेक राजे महाराजे तिचा हात मागण्यास उत्सुक होते. मात्र हिमालय राजाला ठाऊक होते की पार्वतीच्या मनात शिवांशिवाय अन्य कोणाचाही विचार नाही. एकीकडे त्यांना कन्येच्या भविष्याची काळजी, तर दुसरीकडे तिच्या निश्चयापुढे ते हतबल होते. एका शुभ दिवशी हिमालय राजाच्या दरबारात देवर्षी नारद आले. नारायण नारायण असा जप करत हसतमुखाने नारद मुनी दरबारात प्रवेशले. हिमालयाने आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले आणि आगमनाचे कारण विचारले. नारद मुनी मंदस्मित करत म्हणाले, "राजन,
तुमची आदर्श आणि गुणी कन्या आता विवाहयोग्य झाली आहे. तिच्यासाठी एक अत्यंत योग्य असा वर घेऊन मी आलो आहे. हिमालय राजानं आश्चर्याने डोळे मोठे केले. महाराज, असा कोण वर आहे जो माझ्या कन्येसाठी योग्य ठरेल? कृपया सांगा, त्यांनी उत्सुकतेने विचारले. देवर्षी नारदांनी उत्तर दिले. स्वर्गलोकातील सर्व देव ज्यांना वंदन करतात असे श्रीहरी विष्णूच पार्वतीसाठी सर्वांत योग्य वर आहेत. स्वयं विष्णूंनी मला तुमच्याकडे हा विवाह प्रस्ताव घेऊन यायला सांगितले आहे. हे ऐकताच हिमालयाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पार्वतीला साक्षात विष्णू पती म्हणून मिळणार या कल्पनेनं ते सुखावले. नक्कीच मला हा प्रस्ताव मान्य आहे, हिमालय राज उत्स्फूर्तपणे उद्गारले. त्यांनी पार्वतीचा विवाह विष्णूसोबत करण्याचे वचन नारदांना दिले. हिमालयाचा निर्णय ऐकताच नारद मुनी प्रसन्न झाले. त्यांनी नारायण नारायण असा जयघोष केला आणि त्वरित निघून जाऊन विष्णूंना ही आनंदवार्ता कळवली. इथे हिमालयराज उत्साहात पार्वतीकडे गेले. कन्येला प्रेमाने समजावत त्यांनी सांगितले, पार्वती, तुला एक सुखद वार्ता सांगायची आहे. तुझ्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः विवाहाचा प्रस्ताव पाठवला आहे. मी तो स्वीकृत केला आहे. आता लवकरच तू विष्णूंची पत्नी होशील. पण हे ऐकताच पार्वती जणू थिजल्यासारखी झाली. तिच्या चेहऱ्यावरील भाव क्षणात पालटले. आनंदाचा लवलेशही दिसेना. ती काही क्षण निशब्द उभी राहिली. हळूहळू तिच्या डोळ्यांत अश्रू तरारले. अखेर काहीही न बोलता तिने खाली मान घातली आणि पित्याच्या उपस्थितीतून अलगद निघून गेली. पार्वती आपल्या कक्षात येऊन मनसोक्त रडू लागली. तिच्या अंतःकरणात प्रचंड वादळ उठले होते. आता माझे सर्व तप व्यर्थ जाणार का? भगवान शंकरांशिवाय दुसऱ्याची पत्नी होणे हे मला कधीही मान्य नाही. परंतु बाबांचे वचन श्रीविष्णूंना गेलं आहे. आता मी काय करू? अशा विचारांनी ती व्याकुळ झाली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकताच तिची जिवलग सखी धावतच तेथे आली. सखीने पार्वतीचे अश्रूंनी भिजलेले मुख आपल्या हातांनी टिपले आणि काळजीच्या स्वरात विचारले, काय झाले पार्वती? बाबा काही आनंदाची बातमी सांगत होते ना? मग तू अशी व्यथित का? कृपा करून मला सांग, मनातला विरह मला करू दे. आत्मीय सखीसमोर पार्वतीचे दुःख उफारून आले. हुंदकी आवरत पार्वती वेदनाभरीत स्वरात म्हणाली, सखी, माझ्या बाबांनी माझा विवाह भगवान विष्णूशी ठरवला आहे. पण मी माझ्या हृदयात महादेवांशिवाय दुसऱ्या कुणाचेही स्थान कधीच ठेवले नाही. महादेवांशिवाय कोणताही वर मी स्वीकारणार नाही, अशी मी स्वतःलाच प्रतिज्ञा केली आहे. आता अचानक हा निर्णय, मी कशी सामोरे जाऊ या प्रसंगाला? माझे सर्वस्व, माझी तपश्चर्या, माझी प्रतीक्षा व्यर्थ ठरते आहे का, अशी भीती वाटते. असे म्हणता म्हणता पार्वती पुन्हा हमसून रडू लागली. पार्वतीची वेदना पाहून सखीचे हृदय पिळवटून निघाले. तिने प्रेमाने पार्वतीच्या खांद्यावर हात ठेवला. दृढ आवाजात ती म्हणाली, पार्वती, तू एवढी वर्ष ज्या देवतेची उपासना केलीस त्यांना तू नक्की मिळवशील. तुझी तपस्या वाया जाणार नाही. धीर धर. आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू. पार्वतीने आशेने मैत्रिणीकडे पाहिले. सखी पुढे म्हणाली, या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच उपाय आहे. आपल्या मनाविरुद्ध तुला हे लग्न करू द्यायचे नाही. आपण या राजवाड्यातून निघून जाऊया. जिथे कोणी आपल्याला सापडणार नाही अशा ठिकाणी लपून लावूया. मी तुझ्यासोबत आहेच. वेळ पडली तर तुझ्या सुखासाठी मी तुला हरण देखील करीन. शेवटचे वाक्य उच्चारताना सखीने हलकेसे हसून पार्वतीचा हात हातात घेतला. पार्वतीने थोडे साशंकतेने विचारले, पण बाबा, त्यांना माझी किती काळजी वाटेल? हा मार्ग योग्य आहे का?
सखीने तिच्या डोळ्यात धीर भरला आणि म्हणाली, तू स्वत्वासाठी लढते आहेस. आपण कोणाचेही वाईट करीत नाही आहोत. प्रिय सखी, तुला तुझे आराध्य मिळावे यासाठी हे करणं गरजेचे आहे. पार्वतीने मग डोळ्यातले अश्रू पुसून टाकले. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निर्धाराची झलक दिसू लागली. ठीक आहे, ती शांत पण ठाम स्वरात पुटपुटली. त्या रात्री पार्वतीने एक धाडसी निर्णय घेतला. आपल्या सखीच्या मदतीने तिने राजवाड्यातून पलायन करायचे ठरवले. मध्यरात्र होताच पार्वती आणि तिची सखी सावधपणे राजवाड्याच्या मागील अंगणातून बाहेर पडल्या. काळ्या अंधारात दोघी मैत्रिणींनी हातात हात घेतला आणि घनदाट वनाचे आश्रय घेण्यासाठी पावलांना गती दिली. त्या चालत चालत हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात शिरल्या. वाटेत काटेरी झुडपांनी त्यांचे पाय ओरखडे पाडले. झाडांच्या फांद्यांनी चेहऱ्यावर ओरखडे काढले. पण दोघींनीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय उजळले होते, पार्वतीसाठी शिवप्राप्तीचा मार्ग सुनिश्चित करणे. जंगल अधिकाधिक दाट होत गेले. तशा त्या अजून खोलवर जात राहिल्या. रात्रीची काळोखी शांतता जणू त्यांना लपवत पुढे नेत होती. एखादा पशुपक्षी अधूनमधून आवाज करी, पण दोघींच्या अंतरीची श्रद्धा त्यांना हिंमत देत होती. किती वेळ गेला याचा अंदाजही नव्हता. अखेरीस पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्यांना समोर एक निर्मनुष्य परिसर दिसला. चहूबाजूंनी उंच वृक्षांची गर्दी होती आणि मधोमध एक लहानसा प्रवाह वाहताना दिसत होता. त्या प्रवाहाच्या किनाऱ्यावर दगडांच्या आडोशाला त्यांना एक निर्जन गुहा आढळली. शांत, एकाकी आणि सुरक्षित. सखीने उत्सुकतेने आसपास पाहिले आणि पार्वतीला आनंदाने म्हणाली, ही गुहा आपल्यासाठी योग्य वाटते. येथे आपण काही काळ लपून राहू शकतो. कोणीही आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकणार नाही. पार्वतीने सहमतीने मान हलवली. दोघी त्या गुहेत आश्रयस्थ झाल्या. रात्रभराच्या प्रवासाने त्या थकल्या होत्या, पण पार्वतीच्या मनात अजूनही महादेवांप्रती श्रद्धाच प्रबळ होती. थोडा श्वास घेताच पार्वती पुन्हा आपल्या उपासनेत तल्लीन होऊ लागली. सखीने गुहेच्या प्रवेशाजवळ पडलेली काही कोरडी लाकडे गोळा केली आणि चकमकीने त्यांना उजळवत एक लहानसा अग्नी प्रज्वलित केला. त्या निःशब्द अंधाऱ्या गुहेत अग्नीच्या मिणमिणत्या प्रकाशाने थोडी ऊब पसरली. शिवाय बाहेरच्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचावही होणार होता. पार्वतीनं नदीकाठी जाऊन मुठीत शुद्ध वाळू भरून आणली. आपल्या हातांनी तिने भक्तिभावानं एका दगडावर लहानसे शिवलिंग घडवले. त्या शिवलिंगासमोर ती बसली. समोर निर्मळ प्रवाह शांतपणे वाहत होता. आकाशात शीतल चंद्र साक्षीला होता आणि वनातील निशब्द निशा साखर झोपेत गेली होती. त्या पवित्र वातावरणात पार्वतीनं निर्धारपूर्वक उपवास आरंभला. तिच्या ओठांवर ओम नम शिवाय मंत्र सुरू झाला. मनोभावे ती त्या वाळूच्या शिवलिंगाची पूजा करू लागली. तिनं सोबत आणलेल्या फुलांनी शिवलिंग सजवले, प्रवाहाचे पवित्र पाणी अर्पण केले. तिच्या अंतःकरणातून निघणारी प्रत्येक प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचावी यासाठी ती तल्लीनतेने शिवनामस्मरण करत होती. डोळे मिटून समाधिस्थ अवस्थेत भोळ्या शंकरांची आराधना करत होती. हे जगतपते शंकर, मी स्वतःला संपूर्णपणे तुम्हाला अर्पण केले आहे. तुमच्या विना मला दुसरे काहीही नको. माझी भक्ती स्वीकारा, माझी श्रद्धा पूर्ण फळाला आणा. पार्वती मनोमन प्रार्थना करत होती. तिच्या स्वरात प्रगाढ भक्तिभाव आणि व्याकुळ प्रेम होते. हात जोडून ती महादेवांचे ध्यान करत राहिली. कधी तिचे अश्रू गळत होते तर कधी अंगावर रोमांच उभे राहत होते. त्या निर्जन गुहेत पार्वतीची भक्तीची ज्योत अखंड तेवत होती. पार्वतीचा उपवास आणि जप अखंड सुरू होते. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेचा होता. संपूर्ण दिवस तिने अन्न पाण्याशिवाय व्यतीत केला होता. सूर्यास्तानंतरची रात्रसुद्धा तिने जागरण करून भगवंतांची उपासना करत घालवली. पार्वतीची सखीही या दिव्य तपश्चर्येत सहभागी झाली होती. पार्वतीजवळ बसून तीही महादेवांचा जप करत होती. अधूनमधून सखी काळजीने पार्वतीकडे पाहत असे. रात्र मध्यावर आली
तसा पार्वतीचा देह थकव्याने थोडा शिथिल झाला. ओठ कोरडे पडले. कपाळावर घर्मबिंदू चमकू लागले. एक वेळ सखीने पुढे होऊन पार्वतीला हलकेच सुचवले, प्रिय सखी, तू अत्यंत अशक्त झाली आहेस. घोटभर पाणी घे की, किंवा निदान डोळे मिटून काही क्षण विश्रांती घे. पण पार्वतीने अलगद मान नकारार्थी हलवली. तिने मधुर पण ठाम शब्दात उत्तर दिले, नको. एकी क्षण मी वाया घालवणार नाही. महादेवांची कृपा प्राप्त होईपर्यंत मी डोळे देखील मिटणार नाही. थेंबर पाणीही पिणार नाही. तिच्या शब्दांत अढळ श्रद्धा होती. सखीने तिच्या निर्णयाचा मान राखला आणि शेजारी जागी बसून राहिली. इकडे राजमहालात मात्र खळबळ माजली होती. सकाळ होत आली तरी पार्वती आपल्या महालात कुठंच दिसत नसल्याचे कळताच दासदासींनी शोधाशोध सुरू केली. अखेर उमगले की पार्वती आणि तिची सखी दोघींही गायब आहेत. ही बातमी ऐकताच हिमालय राजाच्या काळजात कालवाकालव झाली. कुणीतरी माझ्या मुलीचे अपहरण केले की काय, अशी शंका त्यांच्या मनात डोकावली. त्यांनी तात्काळ आपल्या सैन्याला हाक दिली. संतप्त आणि काळजीग्रस्त आवाजात राजाने आज्ञा दिली, संपूर्ण राज्य पिंजरा, आसपासची सर्व जंगलं पालथा घाला. माझी लेक आणि तिची सखी शोधून काढा. त्यांना काही धोका झालेला असू नये. सैनिकांचा ताफा पार्वतीच्या शोधार्थ चारही दिशांना निघाला. राजवाड्याच्या परिसरापासून दूर गावांच्या वेशीपर्यंत, नदी नाल्यांच्या काठांपासून दुर्गम पर्वतवाटांपर्यंत सर्वत्र कसून तपास सुरू झाला. स्वतः हिमालय राजाही काही विश्वासू सैनिकांसह लेकीचा शोध घेत जंगलात उतरले. ते व्याकुळ होऊन दूरवर हाका मारत होते, पार्वती, बार, कुठे आहेस तू? आणि त्या आर्त हाका पर्वत दऱ्यांमध्ये घुमून प्रतिध्वनी बनून परत येत होत्या. हिमालय राजाचे मन आपल्या मुलीच्या काळजीने फारच अस्वस्थ झाले होते. आपल्या आकस्मिक निर्णयामुळे पार्वती पळून गेली असावी या जाणीवेने ते स्वतःलाच दोष देऊ लागले. दुःखी अंतःकरणाने त्यांनी दोन्ही हात जोडले आणि आकाशाकडे पाहिले. डोळ्यांतून अश्रू तरळले. ओठांवर प्रार्थना आली, हे भगवान शंकर, जिची उपासना माझी मुलगी एवढ्या काळ करत आहे, त्या तुम्हीच आता तिचे रक्षण करा. ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप राहू दे. मी अजाणपणे तिच्या इच्छेविरुद्ध गेलो. तिची माफी असो. कृपा करून पार्वतीवर कृपा करा. पिता असहायपणे देवाला साकडे घालत होते. त्यांच्या मनात एक आशा पल्लवित झाली. महादेवच पार्वतीचा संरक्षक बनून तिची मनोकामना पूर्ण करतील. घनदाट वनातील त्या गुहेत पार्वतीची तपश्चर्या अंतिम टप्प्यावर पोहोचली होती. तिने देहभान हरपून शिवध्यान धारण केले. तिच्या तनामनातील ऊर्जापुंज महादेवांना आवाहन करत होता. अखेर परमदयाळू शिवशंकराला आपल्या प्रिय भक्तेची आर्त हाक ऐकू आली. दैवी तेजाचा एक प्रखर लोळ जणू आकाशातून त्या गुहेकडे झेपावला. त्या अद्भुत तेजाने संपूर्ण गुहा लख्ख प्रकाशाने भरून गेली. पार्वतीने डोळे उघडले आणि चकित होऊन पाहते, तो काय? स्वयं भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले होते. शिवशंभू आपल्या पूर्ण वैभव स्वरूपात प्रकट झाले. जटाजूट मस्तकी विराजमान होता. गळ्यात वासुकी नागाची माला होती. कपाळावर चंद्रकोर आणि भस्माचे विभूषण होते. त्यांच्या त्रिनेत्रातून करुणा आणि प्रेम झळकत होते. हातात त्रिशूल आणि डमरू धारण करून भगवान शंकर तेजापुंज स्वरूपात पार्वतीसमोर उभे राहिले. महादेवांना पाहताच पार्वतीला भरून आले. आनंदाश्रूंनी तिचे डोळे डबडबले. ती तत्परतेने उठून उभी राहिली आणि स्वामी असे उद्गारत नतमस्तक होऊन शिवचरणांवर कोसळली. भक्तीने गदगदलेल्या पार्वतीला महादेवांनी प्रेमपूर्वक अलगद उचलले. आपल्या करकमलांनी त्यांनी पार्वतीचे अश्रू पुसले. पार्वतीचा थरथरता हात हातात घेत भगवान शंकर म्हणाले, उठू मे, माझ्या प्रिय भक्ते. तुझी अढळ भक्ती आणि कठोर तपस्या पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. पार्वती महादेवांकडे भक्तिभावाने पाहत होती. तिच्या इतक्या प्रदीर्घ त्यागाची आठवण करून देताना महादेवांचे हृदयही पाघळले.
ते पुढे म्हणाले, एवढ्या वर्षांच्या तुझ्या तपस्येला मी वंदन करतो. माग, काय वर मागायचं आहे तुला? भगवान शंकरांच्या मधुर वाणीने संपूर्ण परिसर मंगलमय झाला. महादेवांचे शब्द ऐकून पार्वतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्या इच्छेसाठी तिने आपले आयुष्य अर्पण केले होते, तीच इच्छा पूर्ण करण्याचा क्षण आला होता. तिने दोन्ही हात जोडले. डोळ्यांत आनंदाश्रू तरळलेलेच होते. धीट पण आदरयुक्त आवाजात पार्वती म्हणाली, प्रभो, मला दुसरे काहीही नको. आपण माझे पती व्हावे, एवढीच वर्षानुवर्षे माझी मनोकामना होती. आपणाशिवाय मी कोणाच्याही पत्नी होऊ इच्छित नाही. इतके बोलून ती लज्जेने गप्प झाली आणि तिचे मुख खाली झुकले. भगवान शंकर प्रसन्न हसले. त्यांनी आशीर्वाद देत म्हटले, तथास्तु उमे, तुझी इच्छा पूर्ण झाली. माझ्या समान असा पती तुला कोणी मिळणार नाही, कारण आता मीच तुला पत्नी म्हणून स्वीकारतो. महादेवांनी तेथेच पार्वतीचे वरण पत्नीरूपाने केले. हा वरदानरूपी आनंद ऐकून पार्वतीने पुन्हा महादेवांच्या चरणांवर मस्तक ठेवून कृतज्ञता व्यक्त केली. तिला आयुष्यातले सर्वात मोठे सौभाग्य लाभले होते. या थोर घटनेची सखी दुरून साक्ष देत होती. महादेवांचे आगमन पाहून ती गुहेच्या एका कोपऱ्यात आश्चर्य आणि आनंदाने नतमस्तक झाली. भगवान शंकरांनी तिच्याकडे पाहून आशीर्वादाची खूण केली. सखीचे हृदय आनंदाने भरून आले. तिने मनोमन देवांचे आभार मानले की पार्वतीच्या भक्तीचा विजय झाला. भगवान शिव काही काळ पार्वतीशी मधुर शब्द बोलत राहिले. त्यांनी तिला सांगितले, उद्या सकाळी आपल्या व्रताचे पारणे सोड. नंतर तुझे पिता येताच त्यांना सर्व वृत्तांत सांग. मी स्वतः हिमालय राजाकडे तुझा हात मागण्यास येईन. पार्वतीने मान हलवून महादेवांच्या आज्ञेचे पालन करण्याची ग्वाही दिली. तिला आता प्रचंड हलके वाटत होते. परमेश्वराचा सहवास लाभल्याने तिचे सर्व क्लेश नाहीसे झाले. मग भगवान शंकर एका प्रकाशकणात विलीन झाले. पार्वती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अथांग समाधान होते. सखी हरूस धावत आली आणि तिने पार्वतीला मिठी मारली. दोघींच्या आनंदाश्रूंनीच त्यांचा हास्यकल्लोळ भरून आला. पार्वतीने सखीचा हात हातात घेत हसत म्हटले, माझ्यासाठी तू जे धाडस केलंस ते पाहिलंस ना आता? महादेवांनी मला स्वीकारलं. सखीने आनंदाने डोळ्यांतले अश्रू पुसले आणि उत्तरली, हे सर्व तुझ्या भक्तीचं फळ आहे पार्वती. मी फक्त निमित्त मात्र होते. अखेर तुझे स्वप्न पूर्ण झालं. यात मी स्वतःला खूप धन्य समजते. पुढच्या दिवशी उजाडता उजाडता पार्वतीनं आपल्या व्रताची सांगता करण्याची तयारी केली. सखीच्या मदतीनं तिनं प्रवाहात स्नान केले. गुहेबाहेर छोट्याशा जागेत महादेवाची मनोभावे पूजा केली. उपवास पूर्ण केल्यावर फुलांच्या ताटव्यांत दोघींनी आरती म्हणत रात्रीच्या जागरणाची समाप्ती केली. पार्वतीच्या मुखावर अलौकिक तेज पसरले होते. बराच काळानंतर तिनं अल्पस्वल्प अन्न आणि पाणी ग्रहण केले. तिची सखीही तिच्या सोबत उपवास सोडून देवांचं स्मरण करत आनंद व्यक्त करत होती. इतक्यात अचानक जंगलात दूर कुणा सैनिकांच्या आवाजाचे हलके प्रतिध्वनी कानावर आले. हिमालय राजाच्या शोधमोहिमेतील काही जवान अखेर त्या भागापर्यंत पोचले होते. त्यांना गुहेबाहेर धूर आणि चिन्ह दिसल्याने ते सावध झाले. सखी तत्पर झाली. पार्वती, कुणीतरी आपल्याकडे येत आहे. पार्वतीनेही दूरवर नजर फिरवली. काही क्षणातच सैनिकांच्या समवेत स्वतः हिमालय राजाही दिसले. आपल्या मुलीला शोधण्याची आस त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट होती. हिमालय राजानं दुरूनच पार्वतीला पाहताच हाक मारली, पार्वती, माझी लाडकी लेक सुरक्षित आहे. ईश्वराचे लाख लाख आभार. पार्वतीनेही बाबा अशी हाक देत दोन्ही हात वर केले. वडील आणि मुलगी एकमेकांच्या दिशेनं धावले. त्या मिलनाच्या क्षणी हिमालय राजांनी आपल्या कन्येला प्रेमभराने कवेत घेतले. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. क्षरभराने हिमालय राजाने स्वतःला सावरले आणि पार्वतीच्या शेजारी उभी असलेल्या सखीवर त्यांची दृष्टी गेली. राजाने एका कटाक्षातच ओळखले की हीच ती सखी जिने पार्वतीला पळून जाण्यास साथ दिली होती. थोड्या कठोर पण कृतज्ञ आवाजात ते म्हणाले,
माझ्या मुलीला असा धोक्यात टाकून तू तिला घेऊन गेलीस, याचा राग यायच्या आधीच तिच्या सुरक्षितेबद्दल मी तुझे आभार मानतो. सखीने लज्जेने मान खाली घातली आणि पुटपुटली, महाराज, मी फक्त पार्वतीच्या सुखासाठी हे धाडस केले. तिच्या मनाविरुद्ध लग्न होऊ नये म्हणून मी तिला मदत केली. हिमालयाने दीर्घ निश्वास टाकला. तुझे आभार कसे मानू शकेन, ते स्वतःलाच म्हणाले. मग हिमालय राज पार्वतीकडे वळून कोमल शब्दात बोले, बार, मला माफ कर. तुझ्या मनाचा अंदाज न घेता मी घाईघाईने तो निर्णय घेतला. तू जे केलंस ते योग्यच होतं. त्यांनी प्रेमभराने पार्वतीच्या कपाळावर हात फिरवला. पार्वतीने मग शांतपणे आपल्या वडिलांना त्या रात्रीपासूनची सर्व हकीकत सांगितली. महादेवांच्या दर्शनापासून त्यांनी दिलेल्या आश्वासनापर्यंत सगळे वर्णन तिने उलगडून दाखवले. हिमालय राज एकाग्रतेने ऐकत राहिले. पार्वतीचे कथन संपताच हिमालय राजाने सहजतेने हात जोडले आणि प्रेमाने उद्गारले, भगवान शंकराच्या कृपेमुळेच तू सुखरूप परत आलीस लेक. आता आनंदाने मी तुझा हात शंकराला देईन. नंतर एक प्रकाशमान तेज पसरले आणि वचन पूर्ण करण्यास स्वयं भगवान शंकर पुन्हा अवतरले. त्यांच्याबरोबर विष्णू आणि ब्रह्मादेव देखील प्रकट झाले. हे अद्भुत दृश्य पाहून हिमालय राजासह सर्वांनीच वंदना केली. भगवान विष्णूंनी पुढे होत शांत हसत हिमालयाला म्हटले, राजा हिमालय, मी तुझ्या कन्येच्या निर्णयाने अत्यंत आनंदी आहे. पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून स्वीकारणे हे तिचे परमभाग्य आहे. तिने केलेल्या महान तपस्येचा हा उचित फलश्रय आहे. तुझ्या माझ्यावरील वचनबद्धतेची तू चिंता करू नकोस. पार्वतीच्या इच्छेनुसारच आज देवांच्या कल्याणासाठीही हे घडत आहे. भगवान ब्रह्मदेवांनी वरदहस्त ठेवत उद्गारलं, हे हिमालय राज, पार्वती आणि शिव यांचा विवाह हा संपूर्ण त्रिभुवनाचे मंगल साधणारा आहे. तू खरोखर भाग्यवान आहेस की तुझी कन्या आदिशक्तीचे अवतार रूप असून तिला स्वयं महादेव वर म्हणून प्राप्त होत आहेत. हिमालय राजाने नतमस्तक होत नम्रतेने प्रत्युत्तर दिले, हे देव हो, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. आज परमेश्वर स्वतः माझ्या दारी आले. याहून मोठे भाग्य ते कोणते? मी आनंदाने माझ्या कन्येचा हात महादेवांच्या हाती देतो. आनंदाश्रूंनी ओथंबलेल्या त्या वातावरणात पार्वती आणि महादेवांच्या विवाहाचे निर्धारण झाले. लवकरच शुभमुहूर्तावर विवाह सोहळा थाटामाटात पार पाडला गेला. स्वयं ब्रह्मदेवांनी लग्नाची विधी संपन्न करून दिली. सप्तऋषींनी मंगलमंत्र गात अग्नीला साक्ष ठेवून सप्तपदी चालवली. भगवान विष्णूंनी पित्याच्या भूमिकेत कन्यादान केले. सर्व देवदेवतांनी फुलांच्या वर्षावात या दिव्य लग्नाला साक्षी दिली. हिमालय राजाने आपल्या कन्येला महादेवांच्या हस्तात देताना गर्वाने मस्तक उंचावले. संपूर्ण भूस्वर्ग आनंद आणि उत्साहाने भरून गेला. पार्वती आणि शिव यांच्या पवित्र मिलनाने तीनही लोकांत मंगलमय आनंद पसरेल अशी वर्दी निघाली. नंतर शिव पार्वती कैलास पर्वतावर सुखाने विराजले आणि हिमालय राजाच्या राज्यातही सर्वत्र आनंद साजरा झाला. अशी ही पार्वतीच्या अपार भक्तीची कथा. आपल्या श्रद्धेने आणि निष्ठेने पार्वतीनं स्वतःचं भाग्य घडवले. तिने महादेवांसाठी केलेल्या कठोर प्रयत्नांना अखेर यश आले आणि तिला तिचे आराध्य दैवत पती रूपात मिळाले. सखीच्या मित्रप्रेमातून पार्वतीला महादेव मिळाले. स्त्रीच्या मैत्रीची अशी अमूल्य साथ या व्रतकथेत अधोरेखित होते. म्हणून या व्रतास हरतालिका असे नाव पडले. हरित म्हणजे हरण, अपहरण करणे आणि आलिका म्हणजे सखी. तेव्हापासून भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तीज सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. आजही सर्व विवाहित आणि अविवाहित हिंदू स्त्रिया देवी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य आणि इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी हे व्रत फार श्रद्धेने पाळतात.
त्या दिवशी सुहासिनी स्त्रिया लाल हिरवे पारंपरिक वस्त्र परिधान करून सोलकरीने साज शृंगार करतात व पार्वती महादेवाची पूजा करतात. उपवास, जागरण आणि हर्षोल्हास यांसह या दिवशी ही कथा ऐकण्याची व सांगण्याची प्रथा आहे. या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक गीतगायन आणि नृत्य सुद्धा करतात, एकमेकींसोबत आनंद व्यक्त करतात. परमार्थ, प्रीती आणि निष्ठेचा विजय सांगणारी हरतालिका व्रत कथा स्त्री शक्तीच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून आजही आपल्याला प्रेरित करते. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय माता पार्वती नक्कीच लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.